आरोपांची राळ उठवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडेंची भेट। मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य। प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत। धस आणि मुंडे आपल्यासोबत 4.5 तास होते, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सुरुवातीला खंडन करणाऱ्या सुरेश धसांकडून अखेर भेटीचा तपशील जाहीर। महापालिकेच्या निवडणुका लढण्यावरून महायुतीत संभ्रम। भाजपची स्वबळाची तयारी तर शिंदेंची शिवसेना एकत्र लढण्याच्या तयारीत। ठाकरेंना धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता रत्नागिरीत शिंदेंची आभार सभा। अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा, मंत्री आशिष शेलारांचे निर्देश। परवानगी न घेता तिकीट विकणाऱ्या शोची ही चौकशी। इंडियाज गॉट लॅटेंट निर्लज्ज कांदेपोहे वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची खबरदारी। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया बँक अनियमिततेचा तपास सुरू। बँकेच्या प्रतिनिधींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू। राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव्ह जिहाद, फसवणूक, बळजबरीचं धर्मांतरण रोखण्यासाठी पाऊल। नागपुरात जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू। 45 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर, त्यानुसार पुढील कामाची दिशा होणार निश्चित। आजपासून सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा। 44 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार। 10वीची परीक्षा 18 मार्च पर्यंत तर 12वीची परीक्षा 4 एप्रिल पर्यंत। अमेरिका आज आणखी 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना करणार हद्दपार। भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठवणारे दुसरं विमान आज अमृतसर विमानतळावर उतरणार। तिसरं विमान उद्या येणार भारतात। युक्रेनमधल्या चेर्नोबिल अणु प्रकल्पावर रशियाचा हल्ला। युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा, रशियानं केला आरोपाचा इन्कार। हल्ला पूर्वनियोजित असल्याचा व्यक्त केला संशय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।